नमस्कार, निकिताज किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण अगदी जी पंजाबी धाब्यामध्ये छोलेची भाजी मिळते तशीच आज घरी बनवणार आहोत। अगदी छान टेस्ट लागते, अगदी धाब्याप्रमाणेच याची टेस्ट लागते। चला तर मग रेसिपी स्टार्ट करूया। तर सर्वात अगोदर या रेसिपी करता येथे मी छोले घेतलेत। छोले हे आपल्याला रात्रीचेच भिजवून ठेवायचे किंवा मग तुम्ही 4 ते 5 घंटे छान असे भिजवून घ्यायचे। तर इथे बारीक छोले घेतले होते, भिजल्यानंतर खूप छान असे मोठे होतात। आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचे आणि भिजत घालायचे आहे। तर मी रात्रीचेच भिजत घातले होते म्हणजे सकाळी नाश्त्याला तयार राहतील। आता तुम्ही रात्रीचे नाही घातले तरी चालेल, परंतु 4 ते 5 घंटे आपल्याला हे छान असे भिजवून घ्यायचे, तेव्हाच मस्त असे ते भिजतात। आता यावर झाकण ठेवले आणि रात्रीचे मी भिजत घातलेले आहे। आता सकाळी बघितल्यानंतर खूप छान असे फुललेले होते, तुम्ही बघू शकता किती छान असे मोठे मोठे झालेत। आता हे आपण शिजवून घेणार आहोत। तर शिजवण्याकरता आपल्याला हे कुकरमध्ये घालायचे। तर इथे मी एक कुकर घेतलाय, त्यामध्ये आपण जे भिजवलेले छोले आहेत ते यामध्ये घालून घ्यायचे। अगदी छान ही रेसिपी लागते, अगदी ढाब्याप्रमाणेच याची टेस्ट लागते। आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचे, त्याचसोबत मीठ घालायचं आहे चवीनुसार। आणि इथे मी एक दालचिनीचा तुकडा घातला होता, त्यामुळे टेस्ट देखील छान लागते आणि त्याचा कलर देखील छान येतो। आता कुकरचं झाकण लावायचंय आणि याच्यात 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। इथे तुम्ही बघू शकता किती छान आपले छोले असे मस्त शिजलेत। याचप्रमाणे छोले शिजले पाहिजे, नाही तर मग खायला टेस्ट चांगली लागत नाही आणि ते कच्चे राहतात, त्यामुळे भाजीत देखील त्याची टेस्ट उतरत नाही। आता पुढची प्रोसेस करून घेऊया। त्यासाठी आपण मसाला बनवणार आहोत। तर त्यासाठी मी इथे तेल घातलेलं आहे। तेलामध्ये आपल्याला खडे मसाले घालायचे। तर त्यामध्ये मी दालचिनी आणि हिरवी वेलची घातलेली आहे, त्याचबरोबर इथे तेजपत्ता देखील घातलाय। आता इथे 3 कांदे मी छान असे चिरून घेतलेले होते, थोडेसे मोठे चिरले तरी काही हरकत नाही, कारण आपल्याला हे मिक्सरमध्येच फिरवून घ्यायचे आहेत। आता हे आपल्याला तेलात परतून घ्यायचे, अगदी ब्राऊन वगैरे करायचं नाही, फक्त सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे तयार करून घ्यायचे आहे। या पद्धतीने तुम्ही मसाला बनवून छोले बनवून बघा, खूपच छान याची टेस्ट लागते। ज्याप्रमाणे ढाब्यामध्ये टेस्ट लागते त्याचप्रमाणे घरी देखील तुम्ही बनवू शकता। आता इथे 2 टोमॅटो मोठे घेतले होते, ते देखील बारीक चिरून घ्यायचे। छोटे असेल तर 3-4 घेतले तरी चालेल। आणि लसूण आणि आलं मी असं कट करून यामध्ये घातलेलं आहे। त्याचबरोबर कोथिंबीर आणि मीठ घातलेलं आहे, जेणेकरून टोमॅटो छान असं सॉफ्ट होईल। आता हे व्यवस्थित परतायचं आहे। यामध्ये थोडंसं पाणी देखील तुम्ही घालू शकता, म्हणजे छान असं सॉफ्ट आपला हा मसाला तयार होईल। आता हे छान असं परतून घ्यायचंय आणि यामध्ये आपण एक सिक्रेट वस्तू घालणार आहोत, ती म्हणजे छोले यामध्ये घालायचे आहे, जेणेकरून मसाला मस्त असा सॉफ्ट तयार होईल आणि भाजी अगदी घट्ट आपली तयार होते, पाणी वगैरे साईडला होत नाही, अगदी छान ही भाजी बनते। तुम्ही नक्की एकदा माझ्या पद्धतीने बनवून बघा, खूपच छान ही भाजी तयार होते। आता यावर झाकण ठेवायचे 2-3 मिनिटं आणि मस्त असा सॉफ्ट मसाला आपला तयार झालाय। आता हा थंड झाल्यानंतरच आपल्याला मिक्सरला फिरवायचा आहे, नाही तर मग गरम गरम जर घातला तर मिक्सरचं झाकण उडू शकतं किंवा मग हाताला चटका बसू शकतो, त्यामुळे हा थंड होऊ द्यायचा आहे, नंतर मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे। तर हा मिक्सरला मी छान असा फिरवून घेतला होता, अगदी बारीक मस्त याची पेस्ट तयार होते, कारण आपण हे सर्व गरम करून घेतलेलं होतं आणि त्यामुळे ते सॉफ्ट झालंय, म्हणजे मसाला खूपच छान होतो। रेस्टॉरंटमध्ये याच पद्धतीने छोलेची भाजी बनवली जाते, तर तुम्ही नक्की या पद्धतीने बनवून बघा। आता यामध्ये मी तेल घातले, त्याचबरोबर तूप देखील घातलेलं आहे। ही पंजाबी रेसिपी आहे, पंजाबी रेसिपीमध्ये तुपामध्येच केल्या जातात, परंतु मी थोडंसं तेल देखील घातलेलं आहे, कारण थंडीचे दिवस होते म्हणून मी तेल देखील घातलेलं आहे। आता मसाले घालून घेऊयात। तर हळद, लाल मिरची पावडर घातली, तर इथे 2 चमचे मी लाल मिरची पावडर घातली, कारण इथे काश्मीरी मिरची मी यूज केलेली आहे। त्याचबरोबर आपल्याला इथे धना पावडर आणि जो मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला मसाला होता तो यामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे, व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे। जितका छान तुम्ही मसाला परताल तितकीच छान तुमची भाजी बनणार आहे। कोणतीही भाजी बनवत असताना मसाला छान परतला गेला तर भाजी अगदी छान होते, तर नेहमी भाजी बनवताना अगदी छान असा मसाला परतून घ्यायचा आहे। आता इथे मी छोले मसाला घातला होता, इथे मी सुहानाचा छोले मसाला यूज केला होता, अगदी छान टेस्ट याची लागते। 3 ते 4 हिरव्या मिरच्या देखील यात घातलेल्या आहे आणि यावर झाकण ठेवून आपल्याला छान असं तेल सुटोपर्यंत मसाला परतून घ्यायचा आहे। तर इथे तुम्ही बघू शकता छान असा मसाला आपला परतलेला आहे। परत याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय। आता इथे मी परत व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि जे शिजवून घेतलेले होते ते यामध्ये घालायचे आहेत। ते सर्व छोले मी यात घालून घेतलेले होते। आपण दालचिनी घातलेली होती, त्यामुळे पाण्याचा थोडासा रंग ब्राऊन झालेला आहे आणि याची टेस्ट देखील खूप छान लागते। आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, याला 1 ते 2 उकळी काढून घ्यायची, म्हणजे आपली भाजी मस्त अशी रेडी, अगदी छान ही भाजी लागते। तुम्ही नक्की एकदा बनवून बघा। आता यामध्ये मी थोडीशी कसुरी मेथी टाकलेली आहे, यामुळे ते अगदी रेस्टॉरंट सारखीच टेस्ट येते। असेल तर घाला, नसली तरी काही हरकत नाही, टेस्टमध्ये काही फरक पडत नाही। आता यावर झाकण ठेवून छान अशी भाजी आपल्याला शिजवून घ्यायची। आपण जे छोले मसाल्यामध्ये घातलेले होते त्यामुळे अगदी छान घट्ट अशी आपली भाजी तयार होते। गरमागरम
भटुऱ्यांबरोबर तुम्ही छान अशी भाजी खा। तुम्हाला जर भटुऱ्यांची रेसिपी हवी असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा, तर नक्की मी भटुऱ्यांची रेसिपी माझ्या चॅनलवर टाकेल। आता मस्त गरमागरम आपल्याला हे सर्व करायचे, अगदी टेस्टी हे छोले लागतात, नक्की एकदा बनवून बघा। त्याचबरोबर इथे भटुरे आणि पापड देखील मी तळून घेतलेला आहे। अगदी गरमागरम सर्व करा आणि सर्वांचं कौतुक ऐकायला तयार। तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद।